मतपत्रिकेवरून सर्वपक्षीय गोंधळ झालेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, एका मतपत्रिकेवरून आता सर्वपक्षीयांचा गोंधळ झाल्याचं देखील कळतंय। एका इंग्रजी आकड्यावरनं हा वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। गोंधळ झालेली मतपत्रिका अमित गोरखेंची असल्याचंही कळतंय। अमित गोरखे पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार, त्यांची ही मतपत्रिका असल्याचं पाहायला मिळतंय। इंग्रजी आकड्यावरनं हा वाद झालेला आहे। अमित गोरखे भाजपचे उमेदवार आहेत आणि अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। वैदेही, काय नेमका गोंधळ झालाय? नक्कीच आपण बघतोय की एका खरं तर मतपत्रिकेमध्ये हा गोंधळ झालेला दिसून येतो आणि त्यावरूनच आता गिरीश महाजन यांनी देखील एक मत व्यक्त केलेलं आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं जर आमदारच गोंधळ करत असतील तर निश्चितच ते योग्य नाहीये, कारण ज्या पद्धतीनं खरं तर मार्गदर्शन केलेलं, रंगीत तालीम झालेली, अगदी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी करण्यात आल्या होत्या, मात्र अशा पद्धतीनं गोंधळ होणं म्हणजे अनपेक्षित आहे आणि याच्यामध्ये काही आमदार जे आहेत ते जाणून बुजूनही अशी भूमिका घेऊ शकतील असं देखील तुला थोडासा थांबवतो। आपल्या समोर एक मोठी आकडेवारी समोर येते, ती अर्थातच मिलिंद नार्वेकरांना सर्वाधिक 16 मतं मिळाल्याचं पाहायला मिळतंय। कृपाल तुमाने 6, भावना गवळी 3, मात्र मिलिंद नार्वेकर या रेसमध्ये सगळ्यात पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। मिलिंद नार्वेकर हे सर्व पक्षीयांचे उमेदवार आहेत असं देखील प्रतिक्रिया शिंदे गटाकडनं उपस्थित केली गेली आहे। दुसरीकडे केवळ 7 मतांची गरज नार्वेकरांना उरलेली आहे ती विजयासाठी। 23 मतांचा कोटा आहे, आत्ताच 17 मतं नार्वेकरांना पडलेली आहेत, त्यामुळे केवळ 7 मतं दूर आहेत नार्वेकर या रेसमध्ये सगळ्यात आघाडीवर आहेत। सगळ्यात शेवटी त्यांची वर्णी या रिंगणात लागलेली होती। अधिक पुन्हा जाणार आहोत वैदेहीकडे। वैदेही, सगळ्यात पुढे आहेत ते नार्वेकर, 7 मतं दूर आहेत केवळ। नक्कीच जर आपण बघितलं तर अगदी निवडणुकीच्या आधीपासून नार्वेकर यांनी सगळीकडे फिल्डिंग लावलेली बघायला मिळाली होती। त्यांचं सगळ्या राजकीय पक्षांमध्ये अगदी चांगलं नातं असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलं होतं। काही वेळेपूर्वी जेव्हा आपण प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत केली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की नार्वेकर हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार नाहीये, तर ते सर्वपक्षीय उमेदवार आहेत। याच्यावरूनच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होत आहे की नार्वेकर यांचं वजन जे आहे ते सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं खरं तर सगळ्यात जास्त मतं नार्वेकर यांना मिळालेली बघायला मिळत आहे, त्याच्यामुळे निश्चितच ही गोष्ट स्पष्ट होते की नार्वेकर यांना जिंकण्यासाठी अगदी सगळ्या पक्षांनी मदत केली असल्यास मदत त्या ठिकाणी केलेली होती। आणि ज्या पद्धतीनं खरं तर सकाळपासून मिलिंद नार्वेकर उपस्थित होते, त्यानंतर ते भाजपच्या आमदारांना भेटले, शिवसेनेच्या आमदारांना भेटले, अगदी काँग्रेस एनसीपी म्हणजे महाविकास आघाडीच्याही मोठ्या नेत्यांसोबत ते त्या ठिकाणी दिसून आले होते। म्हणजे विरोधी आणि सत्ताधारी हा फरक त्या ठिकाणी दिसून आला नाही, तर नार्वेकर हे सगळ्यांसोबत असल्याचं बघायला मिळालं होतं। सगळ्यांसोबत त्यांची गणितं जी आहेत अगदी